पाठवणं अध्यक्षानं इकडच्या आमदाराकडे खासदाराकडे राज्यमंत्र्याकडे पाठवणं बरोबर आहे. आपण त्या विषयी बरोबर आहे ना. मग हे नगरपालिकेची बॉडी मग त्याच्यामध्ये तुमच्या शिवसेना किंवा तुमच्या कोणत्या कर्मचाऱ्याचं नाव आहे का आमचं म्हणणं आहे की वार्ड मेंबर आहे त्याच्यानंतर बांधकाम सभापती आहे आणि आमदार राज्यमंत्री आहे यांनी चौकशी करायला यायला पाहिजे आपल्याला चौकशी करायला पाहिजे. आणि हे जे कारनामा केलेला आहे या पाहिजे नवीन न्यूज चॅनलचे संपादक समानदार वाडे आपल्याला आज 5व्या आपल्या आमरण उपोषणाच्या दिवशी आपल्याला पुण्याच्या भेटण्यास आलेले आहे आणि या महिलांना आणखी न्याय नाही मिळाला यांची तळमळ आपल्यासाठी खूप होत आहे. ते पाहण्यासोबत यांनी चॅनलला वारंवार बातम्या लावण्यास आलेले आहे. आज आपल्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि ही नगर परिषद पुसदची जी पावती आहे ती नगर परिषद पुसद मान्य करायला तयार नाही आहे. या नगर परिषदच्या पुसदच्या पावतीमध्ये किती घोटाळा आहे पहा. याच्यामध्ये पुसदचं नाव आहे त्याच्यामध्ये पुसदचं नाव नाही आहे. जिल्हा अधिकारी साहेबांचे पत्र आहे असे कितीक पत्र आले कितीक कागद नुसते काळे झालेले आहे. आणि या अडाणी बेघर महिलांना असं लुटून यांचे कागदपत्र घेऊन यायला थापून ठेवून आजपर्यंत नगर परिषदनं जे काळा बाजार चालू केलेला आहे यावर प्रशासन नुसते मुटकुले कागद व अमान्य असे कागद पत्र देत आहे की जे आमच्या आमरण उपोषणाला मान्य नाही. जसं की कोणती योजनाच नाही आहे म्हणाले बेघर महिलांसाठी. मग 2017-18मध्ये तुम्ही 350 रुपये घेतले यांचे कागदपत्र घेतले. इतर भाडेकरू महिलांचे त्यांचे तुम्ही कागदपत्र घेतले पैसे घेतले. नमुना ड करून देऊ प्रधानमंत्री आवास योजना करून देऊ अशा तुम्ही योजना चांगल्या आखल्या आणि यांच्याकडून ऑनलाईन कागदपत्र ऑफलाईन कागदपत्र घेतले पैसे घेतले. जसं की सतीश बयाज बँकेच्या काही खात्यात पैसे टाकायला लावले. परस्पर इतर कंपनीचे तुम्ही जे अधिकार दिले त्या कंपनीलाही मान्यता दिली आणि त्यालाही कागदपत्र पूर्तता पैसे करायला सांगितले. आणि आता म्हणता तुम्ही ती एक संस्था होती कंपनी होती आणि त्याचा व्यवहार वेगळा होता आणि आमचा वेगळा होता आणि हे पत्र मान्य करायला तयार नाही. आणि आता शिवसाहेब असं पत्र देत आहे की अशी कोणती योजना आम्ही आखलीच नाही तुमच्याकडून कोणते कागदपत्र घेतलेच नाही पैसेही घेतले नाही असे आम्हाला माहिती द्यायला लागली आणि पत्र द्यायला लागले आणि तुम्ही आमरण उपोषण तुमचं संपून टाका असे सांगण्यात येत आहे. तर आज आम्ही असा निर्णय घेतो की आमचा निकाल इथं लागत नाही आणि आमच्या अर्जावर इथं काही निर्णय होत नाही. इथलचे आमदार खासदार राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्ष व सीओ आमना सामना येण्यास नकार देत आहे. म्हणजे हे टाळाटाळ करत आहे कारण की चोरी करून चोर पळवाटा काढत अशी गोष्ट झालेली आहे. आता आम्ही निर्णय घेतलेला आहे आमचं हे उपोषण इथंच न थांबता आमचा इथं निर्णय न लागता आम्ही थेट मुंबई मंत्रालयासमोर हे आमचं आमरण उपोषण तिथे चालवणार आहोत. या संदर्भामध्ये आता आम्ही तहसीलदार साहेबांना व पोलीस स्टेशनना ठाणेदार साहेबांना एक पत्र निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यावर आता त्यांचा शिक्का घेऊन आमचं इथलचं आमरण उपोषण आम्ही स्थगित करू आणि आम्ही पुढील आमरण उपोषण मुंबई येथे मंत्रालयासमोर चालू करू.